नमस्कार. स्वागत आहे आपल्या इंडिकर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आगामी काळाच्या विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत किंवा सध्या ज्या स्पर्धा परीक्षा चालू आहेत तर त्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन्स बटन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि कोणत्या देशात MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये MQ-9B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे. म्हणजे आपला भारत देश अमेरिकेकडून $3.99 अब्ज किमतीचे 31 ड्रोन खरेदी करणार आहे. किती? 31 ड्रोन जे आहेत तर ते आपला भारत देश अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश येथे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोजूबावी बारामती. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये श्वान प्रशिक्षण केंद्र जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर बारामतीमधील गोजूबावी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 भारत डॅश डॅश व्या स्थानावर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 38व्या. जागतिक बँकेने लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 साठीचा जाहीर केलेला आहे. म्हणजे या इंडेक्सची 7वी आवृत्ती होती. कितवी आवृत्ती होती या इंडेक्सची 2023ची तर 7वी आवृत्ती. ती नुकतंच जागतिक बँकेने जाहीर केलेली आहे. आणि याच जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 आपला भारत जो आहे तर तो 139 देशामध्ये 38व्या स्थानावरती आहे. कितव्या स्थानावरती? 38व्या स्थानावरती. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सायरस पुनावाला. डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार जो आहे 2024 साठीचा तर तो कोणाला जाहीर झालेला आहे तर डॉक्टर सायरस पुनावाला यांना. आता आपण जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे डॉक्टर रवींद्र शोभणे यांना नुकतंच 2023 साठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024ने कोणत्या कंपनीला सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय मानसिक आरोग्य व स्नायू विज्ञान संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस या संस्थेला 2024 साठीचा नेल्सन मंडेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता या संस्थेबद्दल जर बघितलं आपण तर ही संस्था जी आहे तर ती बेंगलुरू या ठिकाणी आहे. बघा कोणत्या ठिकाणी आहे ही संस्था? बेंगलुरू या ठिकाणी. आणि या संस्थेची स्थापना जी आहे तर ती 27 डिसेंबर 1974 रोजी करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी डॅश डॅश या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ. आपल्या देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी जी आहे तर ती कोणत्या राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार आहे तर केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 7. जम्मू काश्मीरमधील पहाडी समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गात डॅश डॅश टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 10%. जम्मू काश्मीरमधील जो पहाडी समुदाय आहे त्या समुदायाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये 10% आरक्षण देण्याची घोषणा नुकतंच करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. इंटरनॅशनल रोड फेडरेशनने प्रकाशित केलेल्या वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक 2022 नुसार कोणत्या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हेनेझुएला. इंटरनॅशनल रोड फेडरेशनने जो प्रकाशित केलेला वर्ल्ड रोड स्टॅटिस्टिक आहे 2022चा तर यामध्ये कोणत्या देशात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे तर व्हेनेझुएला या देशामध्ये. आणि सर्वाधिक रस्ते अपघात जे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 9. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023च्या मॅस्कॉटचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अष्टलक्ष्मी. नुकतंच लॉन्च करण्यात आलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम जे आहे 2023च्या तर याच्या मॅस्कॉटचं नाव काय आहे तर अष्टलक्ष्मी असं आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 10. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुबई. 2024ची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे तर ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे तर दुबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात AIचा वापर करण्यासाठी गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारसोबत करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12.
भारत आणि डॅश डॅश हा देश सैफ महिला अंडर-19 फुटबॉलचे संयुक्त विजेते बनले आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश. आपला भारत देश आणि बांगलादेशचे जे 2 संघ आहेत तर हे सैफ महिला अंडर-19 फुटबॉलचे संयुक्त विजेते बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13. 21 विमानतळे असणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य होणार आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. 21 विमानतळे असणारं आपल्या देशातील पहिलं राज्य कोणतं बनणार आहे? उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 14. लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 प्यारेलाल शर्मा. प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024चे उद्घाटन डॅश डॅश हे करणार आहेत. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आपल्या देशाच्या राष्ट्रपती जे आहेत सध्या 15व्या क्रमांकाच्या द्रौपदी मुर्मू या नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये या वार्षिक राष्ट्रीय आदिवासी महोत्सव 2024चं उद्घाटन करणार आहेत. प्रश्न क्रमांक 16. डॅश डॅशमध्ये दुसरा सरस आजीविका मेळा सुरू झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये दुसरा सरस आजीविका मेळा सुरू झालेला आहे. क्रमांक 17. डॅश डॅश या राज्यात 3 दिवसीय व्यापार मेळा यशस्वीपणे संपन्न झाला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय. मेघालय या राज्यामध्ये नुकतंच 3 दिवसीय व्यापारी मेळा यशस्वीपणे पार पडलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश रोजी जागतिक आजार दिन साजरा केला जातो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक आजार दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19. चेन्नई सुपर किंग्जने डॅश डॅश यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कतरिना कैफ. IPL मधील चेन्नई सुपर किंग्ज हा जो संघ आहे तर या संघाने कतरिना कैफ यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कुमार चौधरी. अजय कुमार चौधरी यांची नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. मसाला ब्रँड KPGने डॅश डॅश यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 करीना कपूर खान. मसाला ब्रँड जो आहे KPG तर यांनी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? करीना कपूर खान यांची. प्रश्न क्रमांक 22. 11वी जागतिक सरकार शिखर परिषद 2024 डॅश डॅश येथे आयोजित केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त अरब अमिराती. 11वी जागतिक सरकार शिखर परिषद जी आहे 2024ची तर ती कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली आहे? तर संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी हे शिखर परिषद जी आहे तर ती 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 23. जागतिक कडधान्य दिन डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 24. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य डॅश डॅशव्या क्रमांकावर आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 चौथ्या. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना जी आहे तर योजना राबविण्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावरती आहे? तर 4थ्या क्रमांकावरती. आणि हीच केंद्र सरकारची हर घर जल योजना जी आहे तर ती राबवण्यामध्ये आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती राज्य आहे गुजरात. पहिल्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे? तर गुजराती राज्य आहे आणि आपलं महाराष्ट्र आहे यामध्ये 4थ्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 25. जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 डॅश डॅश या देशात आयोजित करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सौदी अरेबिया. 2024चं जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन जे आहे तर ते कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे? सौदी अरेबिया देशामध्ये. आणि या प्रदर्शनामध्ये आपलं भारतीय शिष्टमंडळ जे आहे तर ते आपल्या देशाचे संरक्षण राज्यमंत्री जे आहेत सध्या अजय भट्ट यांच्या नेतृत्वामध्ये सहभागी झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 26. संगीत नाटक अकादमी डॅश डॅशमध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद. संगीत नाटक अकादमी जी आहे तर ती हैदराबादमध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार आहे. प्रश्न क्रमांक 27.
भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद 2024 डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. भारतीय नौदलाची वार्षिक दुरुस्ती परिषद जी आहे 2024ची, तर ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 28. सुत्तूर यात्रा महोत्सव 2024 डॅश डॅश राज्यात सुरू झाला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. 2024चा सुत्तूर यात्रा महोत्सव जो आहे तर तो कर्नाटक राज्यातील म्हैसूर या ठिकाणी सुरू झालेला आहे. कोणत्या ठिकाणी? म्हैसूर या ठिकाणी सुत्तूर यात्रा महोत्सव 2024. प्रश्न क्रमांक 29. 51व्या जागतिक पुस्तक मेळ्यामध्ये डॅश डॅश हा देश सन्माननीय अतिथी बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सौदी अरेबिया. 51व्या जागतिक पुस्तक मेळ्यामध्ये कोणता देश सन्माननीय अतिथी बनलेला आहे? तर सौदी अरेबिया हा देश. 51वा जागतिक पुस्तक मेळा जो आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. बघा, नवी दिल्ली या ठिकाणी हा पुस्तक मेळा, जागतिक पुस्तक मेळा जो आहे तर तो 10 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये सन्माननीय अतिथी कोणता देश बनलेला आहे? सौदी अरेबिया हा देश. त्यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 30. ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच गीतेवर हात ठेवून शपथ डॅश डॅश यांनी घेतली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वरुण घोष. ऑस्ट्रेलिया देशामध्ये प्रथम गीतेवर हात ठेवून कोण शपथ घेतलेली आहे नुकतंच? वरुण घोष यांनी. प्रश्न क्रमांक 31. राष्ट्रीय जंतनाशक दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या देशामध्ये. प्रश्न क्रमांक 32. डॅश डॅश या देशाने पेस हा उपग्रह लॉन्च केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची नासा ही जी संस्था आहे तर या नासाने पेस हा उपग्रह लॉन्च केलेला आहे. कशासाठी? हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन डॅश डॅश शहरात करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. आपल्या भारतातील पहिल्या लहान प्राण्याच्या रुग्णालयाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 34. फुटबॉलमध्ये आता रेड आणि येल्लो कार्ड नंतर कोणत्या नवीन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ब्ल्यू कार्ड. फुटबॉलमध्ये सध्या जर बघितलं तर रेड कार्ड आणि येल्लो कार्डचा वापर करण्यात येतो. मात्र फुटबॉलमध्ये आणखीन एका नवीन कार्डचा समावेश करण्यात येणार आहे. कोणत्या? ब्ल्यू कार्डचा. प्रश्न क्रमांक 35. आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र राज्यात किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 83.68%. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्के कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा ही सुविधा उपलब्ध आहे? तर 83.68% कुटुंबांना. जलजीवन अभियानाची सुरुवात जी आहे तर ती आपल्या देशामध्ये 2019 साली करण्यात आली होती. आणि ज्यावेळेस जलजीवन अभियानाची सुरुवात करण्यात आली आपल्या देशामध्ये 2019ला, त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 33.16% कुटुंबांनाच नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र सध्या जर बघितलं 2024मध्ये सध्या तर आपल्या महाराष्ट्रातील 83.68% कुटुंबांना आता नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक नळ जोडणी डॅश डॅश जिल्ह्यात झाली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जालना. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक नळ जोडणी कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे? तर जालना या जिल्ह्यामध्ये. जालना जिल्ह्यातील 99.88% घरांना नळ जोडणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 38. दक्षिण रेल्वेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर TTE कोण ठरले आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सिंधू गणपती. दक्षिण रेल्वेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर TTE कोण ठरलेल्या आहेत? सिंधू गणपती. मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरलेल्या आहेत RLV चारुलता. नुकतंच आपल्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि CEO बनलेल्या आहेत जया वर्मा. सध्या आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 39. 36वा राष्ट्रीय पुस्तक मेळा डॅश डॅश या शहरात आयोजित करण्यात येत आहे? याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद. 36वा राष्ट्रीय पुस्तक मेळा जो आहे तर तो कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात येत आहे? हैदराबाद या शहरामध्ये. आणि आपण अगोदर बघितलेला आहे बघा, 51वा जागतिक पुस्तक महोत्सव जो आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
प्रश्न क्रमांक 40. भारतातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण डॅश डॅश शहरात करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून. आपल्या भारताचे पहिले CDS जे होते, CDS म्हणजे काय, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? डेहराडून या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 41. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे? ओडिसा या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 43. जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आता पाहूयात तुमच्यासाठी आजचा आपला प्रश्न. 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॅश डॅश या ठिकाणी करण्यात आले आहे. याचं उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न काय आहे? 34व्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.